आपल्या सावंतवाडी मध्ये आल्यानंतर लग्न त्यांचं झाल्यानंतर आज कोणी त्यांना बघून सांगणार नाही की त्या सावंतवाडीकरांच्या नाही आहेत. त्यांनी जी आपली संस्कृती स्वीकारलेली आहे, भाषा शिकण्याचा प्रयत्न करतायत, ह्याचं खरं म्हटलं तर कौतुक करायला पाहिजे. कौतुक करायला पाहिजे. हा मुळात प्रश्नच असता कामा नाही. अन्य पण ज्या त्यांच्या बदनामीचे विषय चालवलं, माझं म्हणणं निवडणुका येतील जातील, पण आमच्या जिल्ह्यातल्या माता भगिनींच्या अशा पद्धतीचा अपमान निवडणुकीसाठी कोणी करू नये, हे मी ह्या आपल्या निमित्ताने प्रत्येक राजकीय पक्षाच्या त्या कार्यकर्त्यांना सांगेन. मी दीपकजींना सांगेन, तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना समज द्या. निवडणुका ह्या फक्त 2 तारखेपर्यंत आहेत, पण कुठल्याही महिलेच्या बद्दल अशा पद्धतीचा अपमान आणि बदनामीचे विषय कोणीही करू नये, एक लक्षात घ्या. म्हणून ह्या बाबतीमध्ये तर बिलकुल आम्ही त्या गोष्टी सहन करणार नाही. आणि ह्याचं उत्तर सावंतवाडी करत देणार आहेत 2 तारखेला. तुम्हाला वाटतं की जनता बघत नाहीये, जनतेला कळत नाहीये कोण ताईंचे हे करतायत, बदनामी करतायत, कोण कुठून मेसेज पाठवले जात आहेत. अहो, त्या भाषा शिकण्यासाठी एवढ्या चांगल्या पद्धतीने, मी तर बोलतो त्यांची मराठी चांगली आहे, शिकतायत, बोलतायत, ह्याचं कौतुक झालं पाहिजे. आज किती घरामध्ये त्या स्वतः जात आहेत, दिवसातल्या 100 घर ते करतायत. त्या सांगा मला, कौतुक करायला पाहिजे. आपल्या घरातली एक बहीण मुलगी अशा पद्धतीने अगर प्रयत्न करताय, आपल्या सिंधुदुर्गामध्ये त्या आल्यात, आपली संस्कृती त्यांनी स्वीकारली, ह्याच्याबद्दल कौतुक करावं का टीका करावी?